मंडळी नमस्कार. मी सुजाता जोग. परिक्रमामध्ये आपलं स्वागत. काल आषाढी एकादशी झाली. आपले सगळे वारकरी पंढरपुराला जाऊन आता परतीच्या वारीवर परत घरी जायला निघाले. ही वारी ही महाराष्ट्राचे खूप मोठं, आपण ज्याला म्हणतो वैभव आहे, की जिथे कुणी कुणाला आमंत्रण देत नाही, काही नाही. हजारो लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने चालत मार्गक्रमण करतात. त्यांना कुठेही दमायला होत नाही. दमायला होत असलं तरी त्यांना जाणवत नाही. आपण टी व्हीवर पाहतो, फुगड्या घालत असतात, झिम्मा खेळत असतात, आणि ऊन वारा पाऊस काहीही असलं तरी त्यांची वाटचाल अखंड चालू राहते पंढरपूरला पोचेपर्यंत. तर वारी हे एक आपलं वेगळेपण महाराष्ट्राचं आहे. आणि विठुरायाच्या दर्शनानंतर त्यांना संबंध पूर्ण वर्षाची जशी काही ऊर्जा मिळते आणि ते परत येतात. वारी पण झाली, सगळे वारकरी आता परत आपल्या घराच्या दिशेने गेलेले असतील. आता आषाढी एकादशीपासून कार्तिकी एकादशीपर्यंत चातुर्मास असतो. हिंदू धर्मामध्ये चातुर्मासाला खूप महत्त्व आहे. पूर्वींचे सगळे संत पुरुष लोक जे एरवी भ्रमण करत असत, ते सगळे 4 महिने चातुर्मास एका ठिकाणी स्थायिक होऊन तिथे तो साजरा करत असत. कारण नेमधर्म, व्रतवैकल्य एखाद्या नदीच्या काठी असेल, आश्रमात असेल, वेगवेगळ्या ठिकाणी, पण ते त्या ठिकाणी 4 महिने वास्तव्य करायचं आणि तिथे तो चातुर्मास, व्रतवैकल्याने युक्त असा चातुर्मास देवाच्या भक्तीमध्ये 4 महिने घालवायचे. तर त्याच्यामागची मान्यता अशी आहे की 4 महिने आषाढीच्या दिवशी, त्याला देवशयनी एकादशी आपण ज्याला म्हणतो, त्या दिवशी पृथ्वीचा पालनकर्ता विष्णू हा शयन करतो 4 महिन्यांसाठी. त्यामुळे पृथ्वीवर जसं की घरातला कर्ता पुरुष नसला की खूप बेदिलीम असते घरात, तशी पृथ्वीवर सुद्धा महाविष्णू जागेवर नाही. त्यामुळे आसुरी शक्ती वाढायला लागतात आणि नकारात्मक ऊर्जा किंवा शक्ती, वाईट शक्ती अधिक कार्यरत होतात. तर त्या तशा होऊ नये, त्यांच्याशी सामना करण्यासाठी आपल्याला आपलं बळ, मानसिक बळ वाढवायला पाहिजे, आध्यात्मिक बळ वाढवायला पाहिजे. म्हणून ही व्रतवैकल्य सांगितली जातात. आषाढी एकादशीची एक वेगळी कथा मला वाचायला मिळाली. त्याच्यामध्ये मांधाता नावाचा एक सूर्यवंशीय राजा होता. अत्यंत प्रजाहितदक्ष, पुण्यश्लोक राजा ज्याला म्हणता येईल असा होता. आणि खूप छान त्याचं राज्य चाललं होतं. प्रजाही खूप चांगली होती. पण अचानक अनेक वर्षानंतर त्याच्या राज्यात दुष्काळ पडला. सरळ 3 वर्ष दुष्काळ पडला. राजाला काही कळत नव्हतं की असं का व्हावं, दुष्काळ का पडावा. मग काही लोक त्याच्याकडे गेले आणि ते त्याला म्हणाले की नारा म्हणजे पाणी, आणि नारा म्हणजे पाणी हे ज्याचं अयन आहे, घर आहे, असा जो नारायण आहे, त्याची तुम्ही प्रार्थना करा आणि त्याला सांगा की आमच्या पृथ्वीवर पाऊस पडू दे. त्याला ते पटलं. तर तो म्हणाला चालेल, मी करीन तसं, आपण करूया. मग त्याने खूपसं सैन्य घेतलं आपल्याबरोबर. आणि आता हे व्रत तर काय असं करता येणार नाही ना, लगेच उपाय शोधायला लागेल. म्हणून तो जंगलाच्या, वनांच्या दिशेने गेला. वनामध्ये अनेक सैन्य घेऊन गेला होता बरोबर. अनेक ऋषींच्या आश्रमांना त्यांनी भेटी दिल्या. आणि पुढे गेल्यानंतर त्याला अंगिरा ऋषींचा आश्रम दिसला. त्या आश्रमामध्ये प्रकाश पडला होता, दिव्य प्रकाश असेल ना तसा. अंगिरा ऋषी जे होते, तो अंगीर ऋषी, ते ब्रह्मदेवाचे मानसपुत्र, साक्षात ब्रह्मदेव वाटावा असं त्यांचं तेज होतं. त्यांनी पाहिलं राजा आलेला आहे, मांधाता राजा आलेला आहे. त्यांनी त्याचं स्वागत बिगत केलं, त्याला अभिनंदन केलं, त्याचं खूप छान चौकशी केली राज्याची वगैरे. तू इथे एवढ्या वनात का बाबा आलेस, त्याचं कारण काय. मग त्यांनी आपलं कारण सांगितलं. तेव्हा अंगिरा ऋषींनी त्याला आषाढी एकादशीचं व्रत सांगितलं. तेव्हापासून विष्णूचं पूजन एकादशीच्या दिवशी करायचं, ही प्रथा त्या राजापासून सुरू झाली. आणि वैशिष्ट्य असं आहे की त्यांनी सांगितलं की सगळ्या तुझ्या राज्यातल्या लोकांनी, म्हणजे कुठल्याही पंथाचा असो, तो जातीचा असो, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, यापैकी कोणत्याही वर्णाचा तो असला तरी त्यांनीसुद्धा हे व्रत करायचे असं अंगीर ऋषींनी सांगितलं. त्याप्रमाणे राजा आला. त्यांनी सगळ्या लोकांना बोलवलं आणि सांगितलं की असं असं मला सांगितलं, आपण करूया ते. त्याप्रमाणे सगळ्यांनी पूजन केलं. आणि त्या दिवशी आकाशामध्ये मेघ जमा झाले आणि प्रचंड वृष्टीला सुरुवात झाली. पृथ्वी पुढले एकदा विष्णू प्रसन्न झाल्यानंतर पृथ्वी सस्यश्यामला म्हणतात तशी झाली. आणि तेव्हापासून हे आषाढीचं व्रत सुरू झालं याच्यामध्ये. त्यानंतर मग
चातुर्मासाचं जेव्हा आपण बोलत असतो त्यावेळी आसुरी शक्ती तर मी म्हटलं, पण त्याच्यामध्ये काय असतं की विष्णू जो आहे प्रत्यक्षात कोणीच नसतं असं नसतं. भगवान शिवांकडे विष्णूंनी आपला कारभार सोपवलेला असतो. त्यामुळे कुणीतरी असतं खरं म्हणजे, पण शिवा नेहमी ध्यानमग्न, शंकर नेहमी ध्यानमग्न असतात. त्यामुळे पृथ्वीवर थोडीशी बेदिली माजतेच. तर कलिमास आत्ताच्या काळात आपण त्याला कली म्हणूया. म्हणून चातुर्मासातली अनेक व्रतवैकल्य सांगितलेली आहेत. ती तुम्हाला माहिती आहेत, म्हणजे माहीत असतात. साधारणपणे जे देवाची भक्ती करणारे लोक असतात ते चातुर्मासाची वाट पाहत असतात आणि कुठलं ना कुठलं तरी एखादं व्रत करावं असं सांगितलं जातं. तर हे 4 महिने आहेत ना, हे सण व्रतवैकल्य याचे महिने आहेत. त्याचं कारण ते आहे की तुमच्या अंगी बळ वाढत राहावं, तुमची सकारात्मकता वाढत राहावी, तुम्हाला आध्यात्मिक शक्ती, ईश्वरी शक्तीचा पाठिंबा तुम्हाला मिळत राहावा. म्हणजे स्वामी जसं म्हणतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, तसा ईश्वर आपल्या पाठीशी राहावा म्हणून ही व्रतवैकल्य करायची असतात या 4 महिन्यामध्ये. आता आपली आषाढी एकादशी झाली की लगेच 4 दिवसांनी गुरुपौर्णिमा येते, व्यास पौर्णिमा. व्यास हे जगद्गुरू आणि दत्तगुरू हे सुद्धा जगद्गुरू. व्यास पौर्णिमेच्या दिवशी आपण गुरुपौर्णिमेचा उत्सव अनेक मंदिरांमध्ये जसा साजरा होतो, दत्तगुरूंच्या मंदिरात तर होतोच, गुरुस्थानी, आश्रम सगळीकडे हा उत्सव साजरा होतो. कारण हा दिवस हा गुरूंविषयी कृतज्ञता, त्यांचं पूजन आणि त्यांचे आभार मानण्याचा दिवस आहे. आजकाल तर मी असं आहे, आमच्या वेळी नव्हतं पण आता असं आहे आणि मला आवडलं आहे ते, की शाळेत जाताना सुद्धा मुलं एखादं फूल घेऊन जातात आणि आपल्या शिक्षकांना ते फूल देऊन नमस्कार करतात, असं ऐकलं आहे मी. तर हे असं असेल तरी गोष्ट चांगली आहे. गुरूंविषयी कृतज्ञता, कुठलाही आपला गुरु असू दे, कुठल्याही क्षेत्रातला गुरु असू दे, आपण त्याला वंदन हे करायला पाहिजे, कारण आपण त्याच्याकडनं ज्ञान घेतलेलं असतं. तर इथे आपण आध्यात्मिक गुरूंसाठी आपण जे करणार आहोत ते दत्तगुरूंची एक प्रार्थना आणि आपण केलेले जे आपले गुरु असतात त्यांच्यासाठी त्यांची पूजा अर्चा त्या दिवशी, त्यांच्यासाठी चांगला नैवेद्य, हे सगळं करून आपल्या खरं सांगायचं तर आषाढीनंतर आपल्या सणांची सुरुवात ही गुरुपौर्णिमेपासून होते. त्यानंतर मग श्रावण येतो आणि मग सणांची जशी काही रांगच लागते आपल्याला. श्रावण महिना तर काय हर्षमानसी त्या कवितेतला सारखाच आहे. कुठला ना कुठला तरी सण, व्रतवैकल्य, नवीन लग्न झालेल्या बायकांचे काही ना काहीतरी मंगळागौरींसारखे हे व्रत, हे सगळं चालूच असतं. त्यामुळे आता जो काळ सुरू झालेला आहे तो काळ खूप उत्साहाचा आहे. मला तर चातुर्मास खूप आवडतो. पाऊस पडत असतो खरं म्हणजे, तरीसुद्धा मला तो आवडतो, सगळ्यांनाच आवडतो तो. कारण त्यावेळी आपण देवाच्या भक्तीमध्ये लीन व्हावं असा तो एक काळ असतो. थोडीशी हवा कुंद झालेली असते, पाऊस कधी पडेल सांगता येत नाही. श्रावणात तसं नसतं, श्रावणात थोडी हवा प्रसन्न, कधी पाऊस कधी ऊन, असं खूप छान वातावरण असतं. पण एकूणच त्यानंतरचे सण सुरू होतात ते हिंदू धर्माचं हे वैशिष्ट्य खूप खूप छान आहे की त्याच्यातनं बाहेर हळूहळू आपण बाहेर येतो, नकारात्मकतेतनं बाहेर येतो. तोपर्यंत कार्तिक येतो आणि कार्तिक एकादशीला महाविष्णू परत आपल्या जागेवर येतात, पृथ्वीचं पुन्हा जबाबदारी घेतात एका अर्थाने. तर हा चातुर्मासाचा काळ तुम्हा सगळ्यांना भक्तीचा जाऊ दे. जी काही तुम्ही व्रतवैकल्य घेतली असाल ती चांगली आनंदाने पार पाडा आणि त्यासाठी तुम्हाला माझ्या खूप खूप शुभेच्छा. पुढच्या वेळी पुन्हा भेटेल. धन्यवाद.